डोंबिवली पश्चिम येथे गुप्ते रोडवर असलेली श्रीमंतिनी ही 24 रहिवाशी राहणारे इमारत, काही कॉलम असतील, काही बीम असतील, अतिशय धोकादायक झाल्यामुळे थोडीशी मी पण पाहणी केली असता ती खचलेली सारखी वाटली गेली आणि नशिबाने कुठली दुर्घटना झाली नाही. तत्पूर्वी तिथे राहणारे रहिवासी सर्व रहिवाशांनी चांगल्या प्रकारे सहकार्य करून घरं खाली केलेली आहेत. मी स्वतः वार्ड ऑफिसर राजेश सावंत यांच्याशी चर्चा केली, स्वतः कमिशनर अभिनव गोयल साहेब यांच्याशी चर्चा केली, इथले नगरसेवक सन्माननीय जितेंद्र भोईर असतील, हृदयनाथ भोईर, बाला म्हात्रे यांच्याशी चर्चा केली. की बिल्डिंगचे कॉलम असतील, बीम असतील, अतिशय क्रॅक झालेले आहेत आणि कधी बिल्डिंगला धोका होऊ शकतो, म्हणून कोणी राहू नका. ज्यांचे त्यांचे सामान तिथे राहिलेले असेल ते उद्या आपण त्याच्यावर निर्णय घेणार आहोत, ऑडिटच्या माध्यमातून, फायरच्या माध्यमातून, की बाबा त्यांचा जो सामान असेल तो कसा आपण त्यांना दिला जाईल याचं महापालिकेच्या माध्यमातून केलं जाईल. आणि मी तर सर्वांना आवाहन करतो इथल्या रहिवाशांना की कोणी घरात जाऊ नका, कारण किती वर्ष ही बिल्डिंग जुनी होते, किती लोक राहत होते, किती वाजताची घटना घडली, काय माहिती? आता माझ्या माहितीनुसार, माहिती घेतल्याप्रमाणे 30 ते 35 वर्ष या इमारतीला झालेले आहेत. 24 रहिवाशी इथे राहतात आणि धोकादायक झाल्यामुळे 7 वर्षापूर्वी पण काही म्हणजे माहिती दिल्याप्रमाणे रिपेरिंग केली होती, तेव्हाही सांगितलं होतं की धोकादायक आहे, की आपल्याला सहसा नवीन तुम्हाला इमारत करावी लागेल. त्याप्रमाणे ते आता थोडीशी दुर्घटना झालेली आहे, पण समजले ते एक आपलं भाग्य आहे आणि त्यामुळे सगळे रहिवाशांनी घरं खाली केलेली आहेत. आपण जर बघितलं तर काही लोकांचं म्हणणं होतं महापालिका अधिकारी हे पोहोचले संध्याकाळी 7 वाजताची घटना, नक्की काय सांगा? नाही, अधिकारी पोहोचलेले आहेत, आपण फायरची लोकही पोहोचलेले आहेत, पोलीस दलही पोहोचलेले आहेत, सर्व लोकप्रतिनिधी ते पोहोचलेले आहेत. कारण शेवटी आपल्याला त्या लोकांना कुठल्या प्रकारचा त्रास होता कामा नये, कुठली जीवितहानी होता कामा नये आणि मग हलगर्जीपणा होणार नाही. आपण त्यांच्याशी पाठीशी असणार आहोत. त्या जे 24 रहिवासी आहेत त्यांच्या पाठीशी असणार आहे, त्यावेळी कुठल्या प्रकारची चिंता करायची गरज. रहिवाशी 24 कुटुंब आहेत. 24 कुटुंब आहेत, त्यांना कुठल्या प्रकारची घाबरायची गरज नाही. त्यांच्या पाठीशी सर्व आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. कडू बोल वृत्तवाहिनी, सत्याचा कडवट आवाज.